अहो, झाली सगळी तयारी? मी कॉलेजमध्ये आणि सरांना सगळं व्यवस्थित सांगून आली. इथली झाली ना तयारी? रेणूला सांगितलं ना सगळं? रेणूला सगळं सांगितल्याशिवाय तुम्ही कसं पाहणार आहात तिला? त्या बापूला संशय आला ना आपला. आता काय करायचं? राणादा, तो बापू आपल्या सगळ्यांनी ओळखतोय. बिनओळखीच्या कोणाला तरी पाठवलं तर? कोण? अरे गावात समजे एकमेकांनी ओळखतात की. असल्या गोष्टी तिसऱ्या माणसाला सांगायला नको. ते बी आहे की. मग आता हाय, एक माणूस आहे. कोण? कसली मीटिंग चालली रे? ते काय नाही, आपलं जरा असत ते. हा, समजत ठाव आहे मला. तुम्हा कोणावर बी माझा अजाबात भरोसा राहिला नाही. आणि माझ्या घराकडे कोणी बी फिरकला तर माझ्याशी गाठ आहे, लक्षात ठेवा. झालं, त्यानं बघितलं आपल्या सगळ्याच. आता काय दारात आणायचं नाही. राणादा, बिनओळखीचा माणूस पाहिजे कोणतर. हाय, एक नंबर माणूस आहे. बरं, समजा नीट आहे ना व? चंदा, घे रेणू. अगं, थोरा मोठ्यांच्या घरनं आलेला आहे रे ह्यो, नाही म्हणून घे. अरे वहिनी साहेब एवढं सांगतात तर घे की. घे. आता काय बघत बसणार आहेस काय आमच्याकडं? दे काकींकडे ते. बर रेणू, तू जा बाई, आज जाऊन बस. नवऱ्या मुलीना असं घराबाहेर थांबू नये. जा. नमस्कार वहिनी साहेब. बापू, जरा इकडे या. बोला की वहिनी साहेब. कुठं गेलतासा बापू? ते गाडी ठरवायला गेलो होतो. आता लगीन घर म्हणजे घरातली आणि गावातली माणसं निघणार नव म्हणून. अहो बापू, माणसाच्या आधी पोरीनं बाहेर पडून म्हणजे झालं. तुम्हाच निकाल बजावलं होतं ना व, तरी बी तुम्ही घराबाहेर पडला. कमाल आहे तुमची. खरंच मी गाडी ठरवायला गेलो होतो. अहो बापू, मग फोन कशाला निर्माण केलाय देवानं? तुमची जी काही कामं असतील ती फोनवरनं करा की. उग पुरीला पळवून बेळवून नेलं म्हणजे? हा, आता तसंच करायला पाहिजे. समधी घोळका करून उभी आहेत नव, म्हणून गेल्या पावली परत आलो. कसला घोळका? अहो, तुमच्या घरातले माणसं थांबल्यात नव झोपडीकडे. बापू, हे बघा, तुमच्या मोठेपणासाठी आणि तुमच्या पुरीच्या भल्यासाठी आम्ही आमच्या घरच्यांच्या विरोधात चाललोय. तेव्हा आता काही बी करून हे लगीन उद्या झालंच पाहिजे. हे लगीन होणार म्हणजे होणारच वहिनी साहेब. रेणूनं माझ्या डोसक्यावर हात ठेवून शपथ खाल्ल्या. ती माझी शपथ नाही मोडणार. दांडगाचा विश्वास आहे पुरीवर. अव, आमची रेणू मला किती बी उलट बोलून द्या, पण माझी शपथ खोटी नाही खाणार.
तुम्ही बिंदास राहा. चालतंय, पण तरी बी जरा सावध राहा बापू. कधी काय होईल काय सांगता येत नाही. तुम्ही काय बी काळजी करू नका वहिनी साहेब. मी इथंच दारातच बसणार आहे. रेणूची सावली बी कुणाला दिसणार नाही. अहो पळवायचं तर लईच ना. तसं तुमच्यावर विश्वास आहे म्हणून तर आमच्या पाहुण्यांचा मान आम्ही तुम्हाला द्यायलोय. ठीक आहे, येऊ काय आम्ही आता? सावध राहा. वय अहो इथं दारातच बसणार आहे. आता देव जरी आला तरी त्याला बी रेणू माझी सापडणार नाही. तुम्ही आमच्यासाठी देव आहात बघा. आता सगळं तुमच्या हातात आहे. अहो आदल्या नडलेल्याला मदत करावी असं आपली संस्कृती सांगते. त्यात राहणार फोन, मग लगेच निघालो बघा इकडे. समजा सांगितलेलं करशील ना हवं. काय काळजी करू नका बघा राहणार तुम्ही. अहो भरुप्याचं खानदान आहे आपलं. अहो आजा पंजापासून चालत आलेली कला आहे माझ्या अंगात. आजकाल बहुरूप्यांची कला मरत चालली आहे बघा. मी धावतो आता तुम्हाला त्या निमित्ताने ही कला माझी. भाभी लय खुश होईल हो माझा. झालं की प्रश्नच मिटला. आपण मी काय म्हणतो राणा, आम्ही सगळेजण पोलीस बनायचो. असं करतो मी पोलीस बनून जातो की तिकडे. अहो दादा, पोलीस बनून चालणार नाही. तिकडे जाऊन काय सांगणार? अहो सांगतो की घराची झडती घ्यायला लावली म्हणून. नाही नाही, तुम्हाला सर्वे ऑफिसर बनूनच जावं लागेल तरच रेणूशी भेट होईल. असं म्हणता? होय, पोलीस बनून नाही चालणार. चालतंय मग. नाही इलाज को क्या इलाज. आता बघा मी कसं सोंग घेतो ते. चला येतो. बापू कोण आहे इथं? मॅच की जिल्हा परिषद मधून आलोय. सर्वे चालू आहे, माहिती पाहिजे. कसली? अहो किती चोऱ्या केल्या, किती त्या जेलमध्ये गेला, ही सगळी तपासणी करायची आहे मला. चोऱ्या? जेल? अहो काय बोलताय काय तुम्ही? अहो दिवसभर फिरून फिरून कंटाळा येतो. म्हणलं जरा मजा करूया. चला. घरात माणसं किती आहेत सांगा? घरात कोण कोण असतं? म्या, माझा पोरगा आणि बायको. पण रेशन तर तुम्ही 4 लोकांचं खाताय. टाकू का जेलमध्ये? म्हणजे आता घरातल्या माणसांची संख्या वाढवून सरकारी रेशनिंगचा गैरफायदा घेताय तुम्ही. हा गुन्हा आहे. चला तुम्हाला अटकच करतो मी. अहो नाही, पोरगी बी आहे की माझी, ती चौथी. मग हे आधी का नाही सांगितलं? अहो ते आता उद्या सासरी जाणार ना. मग आम्ही घरात तिघच की, म्हणून म्हटलं. मी सर्वेला आज आलोय का उद्या? आज? मग आजचं सांगा. बोलवा मुलगीला. तुम्ही पोलीस आहे का सर्वे वाद? सारखं अटक करायचं का म्हणताय? अहो पोलिसांच्या वरती जास्त भार पडायला नको म्हणून सरकारनं नवीन JR काढलाय. अटक करायचे अधिकार आम्हाला सुद्धा दिलेत. तुम्हाला विश्वास नाही काय? खरं पोलीस आलं म्हणजे कळेल तुम्हाला. मुलगीचं लग्न मोडलं की नाही मग समजेल तुम्हाला. चला जा तुम्ही. अहो साहेब, अहो थांबा की राव, लगेच चिडता वय. बोलू तू की पोरगीला. रेणू, ए रेणू, ए तिला बाहेर घेऊन ये. अच्छा, तर हीच तुमची मुलगी का? अहो इथंच लगीन आहे की. ठीक आहे. लगेच या कागदपत्रावरती सही करा. कसली कागदपत्र? अहो ही आता सासरी जाते की नाही, मग माझं नाव ह्या रेशन कार्डवरती कमी करा आणि तिकडच्या रेशन कार्डवरती टाका असा एक अर्ज करावा लागतो. असा JR आलाय सरकारचा. ठीक आहे, नीट वाचा आणि सही करा.
आम्ही रात्री वाट पाहू. तू घरातून बाहेर सटक. आम्ही तुला पळवून नेऊ आणि राजवाडे सरांशी लग्न लावून देऊ. घाबरू नकोस. हा चला आता माझी बिदागी द्या. पिताजी, अहो माहिती लपवल्याबद्दल दंड असतो. तो किती? तुमच्या इच्छेनं काय द्यायचं ते द्या. अजून सरकारचा तसा काय JR निघाला नाही. ₹10 असू दे. वाचली का माहिती सगळी? हे धरा, सही करा. चला येतो. रानादा, अंजली, तुमचे उपकार जन्मात विसरणार नाही मी. जी रात्र माझ्या आयुष्याची महत्वाची रात्र असेल. लवकर सोडवा मला इथनं. हो यो रेणूचा बाप गडावर गडकरी कसा पारा देतो की नाही, तसा घराच्या बाहेर पारा देत बसलाय की. कसा आणायचा तर रेणूला? हो सांगा की कशी आणायची तिला बाहेर? बाहेर आली की पळवायची. केव्हा बाहेर येणार ती? अरे सगळी झोपल्यावर बाहेर यायला सांगितलं तिला. तेव्हा आता काय नुसतं वाट बघत बसायचं. त्या वॉचमनने दिलेल्या चिठ्ठीत सगळा प्लॅन व्यवस्थित लिहिलता ना व? अरे लिहिलाय की. चिठ्ठी तिच्या बापूला गावली नसेल ना व? याला कुठे वाचा येते? ते बी खरं आहे म्हणा. तर लई रेमेडोस कसं होते. आपण बरकतला आणि भाऱ्याला कधी पाठवाय नको पाहिजे होतं. म्हणजे कसं एकाला 2 माणसं असली की बरं असते हो. अरे इथं एकाला 3 आहेत. तू कशाला घाबरालीस? कसं माहितीये का, ते जयंतरामन संगत तिकडे कोण जायला पाहिजे का नको ते मागच्या टायमाला माहितीये ना व. ते बापू 4 माणसं घेऊन गेलत त्यांना मारायला. ते मी होतो म्हणून वाचलं ते परत असं व्हायला नको म्हणून भाल्यानं बरकतला पाठवले तिकडं. हे बी खरं आहे म्हणा. मी जरा वाईस डेअरिंगचं औषध मारून येऊ काय? काय नाही राहणार. राहू द्या. राहण्यात असताना कशाला पाहिजे तुला डेअरिंगचं औषध? हा राहणार. तू काळजी करू नकोस. रेणू येते बघ. हे ना व, आपण जे करायलोय ते बरोबर आहे का चूक? सगळं ठरल्यावर काय विचार करायचा? हा? आणि मला विचारशील तर तुझे काय करायलास ते 1 नंबर करायलास बघ. नाना तुम्ही जे करताय की नाही ती 1 नंबर असते. नाद खुळा असतो. होय की. अरे रेणू बहीण आहे आपली. तेव्हा जे करायलास ते 1 नंबर आहे बघ आणि बरोबर आहे. अरे तू भीड बिंदास. आम्ही आहे की सोबतीला. होय, आम्ही आहे की. सॉरी.
जाऊ बाई, आव जाऊन झोपा की. नाही, मला नाही आली झोप. तुम्ही हवं तर जाऊन झोपा. आमचं बी तेच झालंय हो. आम्हासनी बी झोपच येणं झाल्या बघा. कुणाची वाट बघतायसा काय? हो, हे आले नाही येत ना अजून. आमचं बी तुमच्यासारखंच झालंय की हो. आमचं बी हे आलं नाही, त्यांचीच वाट बघायलोय बघा. कस काय आला नाही तो राणा भाऊजी अजून? काय महत्वाच्या कामाला वगैरे गेलेत काय? माहिती नाही, काही सांगून नाही गेले. अगं बाई, समदे पुरुष काय असंच असतात का हो? आमचं बी हे काय सांगून न जातच गेल्यात. अंजली, तू तुझ्या खोलीत गेली नाहीस अजून? नाही, अगं जरा आराम करायचा. काम करून दमली असशील ना? हे आले की जाते मी. का? राणा कुठं गेलाय? काही माहिती नाही. जाऊ बाई, आम्ही काय म्हणतो, तुम्ही जरा एक फोन लावून बघा की उगा जीवाला घोर न गो. नाही, नको, येतील. म्हणजे ते कुठं गेल्यात ते माहिती वाटतं तुम्हासनी. तुम्ही झोपा ना जाऊन हवं तर. नाही ना हो, आमचं बी तुमच्या वाणीच झालंय बघा. झोपच येणं झाल्या आमासनी. सवर हे आमचं घरी येत नाहीत का नाही, तवर जीवाला घोर आहे बघा. नाही पण तुम्ही जाऊन झोपा जाऊ बाई. तुम्हासनी कटाळा आला असेल ना ग? नाही, मला नाही आलाय कंटाळा. आमचं बी तुमच्यासारखंच झालंय की, कटाळा नाही म्हणून झोप नाही. बाकी काही बी म्हणा, तुमच्या चेहऱ्यावर का नाही कसली तर काळजी दिसायला. तुम्हाला कसं कळलं? ते आम्हाला समज कळतंय बघा. पार काय तेवढी आमासनी. मला वाटतं तुम्ही कसल्या तरी काळजीत आहात. नाही हो, आमासनी काळजी करण्याचं काय कारण आहे? आम्ही जे काही करतो का नाही ते एकदम चोख करतो बघा. जे ठरवतो ते पार पाडतो. इच्छा चांगली असेल तरच पूर्ण होते, नाहीतर पदरी अपयशच पडतं. पण या टायमाला असलं काही बी होणार नाही. यश आमच्याच पदरी पडणार. कळेल लवकरच. बघूच. रेनू, घराबाहेर पडलीस तर आमच्यासारखं वाईट कोण नाही. रेणू, प्लीज, जसं ठरलंय ना तसंच कर बाई.